आत्मचरित्र वाचलं, त्यामध्ये मी वाचलं तर सांगतोय. काही वर्ष केलं त्यांनी, मला वाटलं आपण इथे जमणार नाही, आपली गरज भागत नाही. ते मध्ये सगळी जकार्तावरून मुंबईला यायचे, मुंबईवरून अहमदाबादला जायचे, असेच जायचे का टुरिस्ट म्हणून, प्रवासी नाही. ते जकार्तावरून काय माल आणायचे, मुंबईत विकायचे, मुंबईचे काय माल घ्यायचे, त्याची मागणी अहमदाबादला तिथे विकायची. सुट्टी संपली का परत जाताना हेच करत होते, अहमदाबादचा माल घ्यायचा, मुंबईत विकायचा, मुंबईतून काय घ्यायचं, जकार्ता. असं करत करत त्यांनी 1975ला धीरूभाई अंबानींनी रिलायन्स कंपनीचा जन्म दिला. 500, 600 ते 1,500 कोटीच्या मर्यादेत लोन घेऊन त्यांनी रिलायन्स कंपनी सुरू केली. ही सुरुवात 2003ला धीरूभाई अंबानी केली. किती कंपनीचा असेल सांगा मला? 63,000 करोड नॉन मॅट्रिक माणसाने रिलायन्स कंपनी 2003 पर्यंत 2003 28 वर्षात ही प्रगती केली. मग धीरूभाई नॉन मॅट्रिक, तुम्ही आर्किटेक्ट म्हणजे सगळंच घडवणार आहोत, कलाकार सगळंच घडवणारा माणूस. मग आपण बिल्डिंग बनवतो, लोकांचे वेगळे व्यवसायाला, म्हणजे हॉटेल चांगलं बनवलंय तर लोक ती इंटिरियर पाहून येतात. हॉटेल मी आपल्या क्षेत्रातलं उदाहरण दिलं, येतात, अरे इंटिरियर चांगलं आहे, सुखसोयी चांगले आहे, जेवणाचं नंतर. मग असा आर्किटेक्ट आमचा स्वतः घरी जातो, ते आपलं घर, कुटुंब, मुलं, प्रगती, टर्नओव्हर 25 वर्ष सुरू केलं, 50 काय आणि 60-70 आयुष्य मिळालं, त्यात काय जमाव. आपण आपल्या आयुष्याचा मिळवलेल्या रकमेचा, प्रगतीचा आपण काहीतरी अभ्यास करणार आहोत की नाही, करायला पाहिजे म्हणतात, करायचं. मी दरवर्षी मी एक ठरवतो, येणाऱ्या वर्षी माझा टर्नओव्हर एवढा जाईल, हॉटेलचा खप एवढा जाईल, एवढे लोक येतील, मग नवीन हॉटेल का नाही करू नये. हा विचार माझ्यासारखा माणूस करतो. राजकारणात पण आहे, व्यवसायिक पण आहे. आणि एक मोठे तलाठी, माझं घर आता जून साहेब तलाठीने बनवलं, काही चांगले संबंध आहेत. आता ते बेडवर एका मिटिंग चेअरवरच असतात.